पण काय झालं सर? हॅलो हॅलो हॅलो. चला आपण आता कुंकुमार्चनाला सुरुवात करूया. तुम्ही हळदी कुंकू वाहून स्वतःला लावून घ्यायचंय. हात जोडा. गणपतीचं आणि कुलदेवीचं नामस्मरण करायचंय. ओम त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः. चला आता आपण कुंकुमार्चनाला सुरुवात करूया. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजसजा चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जातो वेदो महाव ताम जातो वेदो लक्ष्मी पगामिनी यस्या. आई आई हे घे. तुला खूप त्रास होते का आई? थांब मी डॉक्टर काकाला बोलून आणतो. थांब. हे बघ माझ्या हाती खूप महत्वाचे पेपर झालेत. मी नाही की सगळीकडे चौकशी केली हो, पण ते औषध कधीच बंद झालं असं सांगतात मला सगळे. कारण काय? नाही कारण तर नाही समजलं. हा पण एक वयस्कर केमिस्ट होते, त्यांच्याकडे गेलो ना, ते मला म्हटले औषध भेटत तरी कुठे घेऊ नका, याच्या बदल्यात तुम्ही दुसरं घ्या. हेच औषध भेसळयुक्त आहे. मी इंडियामध्ये असताना माझी एक फार्मा कंपनी होती आणि तिथे जरा एक प्रॉब्लेम झाला होता. यू मीन भेसळ? असंच काहीसं झालं होतं आणि काही लोकांना यामध्ये जीवही गमवावा लागला होता. चला आता ते देवीचं जे कुंकू आहे पायावरचं, ते तुमच्या मंगळसूत्राला लावून घ्या. चला आता तुम्ही देवीची ओटी भरून घ्यायची. देवीच्या पायावरती एक गंधाक्षर फुलवायचं. ओम कुलदेवताभ्यो नमः. दादा तुम्ही पण वा. ओम कुलदेवताभ्यो नमः. लक्ष्मी देवता आमचं पूजार्थे गंधा.
चला आता देवीच्या पाया पडून घ्या तुम्ही. नमस्कार करा देवीला. केदार, काय झालंय? सगळं ठीक आहे ना? हे काय आहे? आईचं जुनं प्रिस्क्रिप्शन. हे तर तेच औषध आहे जे JPC मेडिकल फॅक्टरीमध्ये बनत होतं आणि जे नंतर बॅन केलं गेलं. तेच औषध माझी आई सुद्धा घेत होती. JPC मेडिकल स्कॅमची विक्टिम माझी आई सुद्धा होती. केदार, हे सगळं विश्वास नाही बसत ना? माझी आई एक भेसळ असलेली औषधं घ्यायची आणि हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होत होतं आणि मी बॉस, JPC मेडिकल स्कॅमचे गुन्हेगार आता फक्त तुझेच नाही, माझ्या आईचे सुद्धा गुन्हेगार आहेत. आपला दोघांचा शत्रू एकच आहे. JPC मेडिकल स्कॅमच्या कॅसेट्स गेल्या कुठे? कोणी काढल्या असतील? घ्या. हा नारळ त्यांच्या ओटीत द्या. पूजा अगदी व्यवस्थित संपन्न झाली आहे. तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जे कार्य करायला निघाला आहात ते सिद्धीस आणण्यासाठी स्वतः दुर्गा माता तुमच्या पाठीशी असेल. पण सांगणारा जरी मी असलो तरी देवीचा निरोप आहे, देवीचा इशारा आहे. मार्ग सोपा नसेल, अडथळे येतील, संकटे येतील, कर्तव्याचं पारडं नात्यापेक्षा जड होईल. मात केली तर यश तुमचंच असेल. आई जगदंबेचा उदो उदो.